कारण मुंबई पुणे हे सध्या कमालीचं गारठून गेलंय आणि आजची सकाळ ही मुंबईतली एका वर्षातली सगळ्यात थंड अशी सकाळ होती। आज सकाळी मुंबईमधलं किमान तापमान हे 16.2 अंशांपर्यंत नोंदवण्यात आलेलं आहे। त्यामुळे राज्यामध्ये आता हळूहळू थंडीचा पारा वाढताना दिसतोय आणि त्याच वेळेला मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरं आहेत ती कमालीची गारठलेली बघायला मिळतात आणि वर्षातलं सगळ्यात कमी तापमान मुंबईतलं वर्षातले सगळ्यात जास्त थंड असं तापमान आज नोंदवलं गेलंय। 16.2 अंश सेल्सिअस अशा मुंबईतल्या आज सकाळच्या तापमानाची नोंद झाली आहे। काही ठिकाणी लोक मॉर्निंग वॉकला सध्या मोठ्या संख्येने बाहेर पडताना दिसतात, तर दुसरीकडे शेकोट्यांचा आधारही घेतला जातोय आणि यंदाच्या वेळेला ज्या पद्धतीने पाऊसमान राहिलं त्याच पद्धतीचा थंडीचा गारठा देखील कायम राहील असा अंदाज आता वेधशाळेकडून वर्तवला जातोय। त्यामुळे मुंबई आणि पुणे ही दोन शहरं आज काहीशी गारठलेली दिसलेली आहेत आणि आजची सकाळ ही मुंबईतली एका वर्षातली सगळ्यात थंड अशी सकाळ मुंबईकरांना अनुभवायला मिळालेली आहे। तर पुण्यामध्ये गेल्या 3 वर्षातली सर्वाधिक थंडी यंदाच्या मोसमामध्ये सध्या बघायला मिळतेय। पुण्यामधलं तापमान देखील आता कमालीचं खाली येताना दिसतंय, पारा देखील हळूहळू खाली सरकताना दिसतोय। त्यामुळे इथे देखील शाल, मफलर, उबदार कपडे यांचा आसरा लोक घेताना दिसत आहेत। यासोबतच ज्या पद्धतीनं प्रचंड उष्णतेचे प्रदेश महाराष्ट्रातले मानले जातात त्या सगळ्या भागामध्ये देखील हळूहळू थंडीचा गारठा वाढतो आहे। हवामान तज्ञ होसाळीकर सर आपल्या सोबत आहेत। होसाळीकर, यंदा थंडी देखील वाढणार असल्याचं कळतंय, काय नेमकी माहिती आहे आणि अंदाज आहे हवामान विभागाचे? गेल्या 8 ते 10 दिवसापासून आपण बघतोय की राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सकाळच्या वेळी तापमान जे ते खाली घसरताना दिसतंय आणि त्याचप्रमाणे आपण काही ठिकाणी मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यातल्या काही भागामध्ये आपण थंडीची लाट येण्याचे इशारे पण हवामान विभाग सतत देत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय की मुंबईमध्ये पण आज तापमान 16.2 अंश झाले। ते गेल्या 10 ते 11 वर्षांमध्ये प्रथमच नोव्हेंबर महिन्यामध्ये एवढं खाली तापमान गेलेलं आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे सर्वसाधारणतः जे उत्तरेकडे जो गारवा वाढलाय आणि त्याच्याकडून येणारे जे वारे आहेत तिथून येणारे वारे आपल्याकडे आणि शुष्क आहेत हे वारे ज्याला आपण ड्राय म्हणतो आणि ते थंड आहेत आणि त्यामुळे असा प्रभाव आपल्याला उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे उत्तर कोकणामध्ये आपल्याला बऱ्याच अंशी दिसतोय। त्याचबरोबर एक चांगली गोष्ट ही आहे की हा गारवा जो आहे पुढचे काही दिवस राहण्याची शक्यता आहे पण त्याच्यामध्ये हळूहळू वाढ होणार आहे अशा प्रकारचं पूर्वानुमान पण हवामान विभाग देत आहे। अगदी सर, खरं तर मुंबई पुण्यासारखी दोन महत्त्वाची शहरं, पुण्यामधलं तापमान हे ते देखील आता गेल्या काही वर्षामधलं कमी तापमान नोंदवलं गेलंय। मुंबईमध्ये जसं तुम्ही म्हणालात जनरली मुंबईमध्ये उष्ण आणि दमट अशा पद्धतीचं तापमान असतं कारण आपल्याला समुद्र किनारा लाभलाय त्यामुळे, मात्र तुम्ही म्हणताय तसं उष्ण वारे सध्या उत्तरेकडून आता मुंबईमध्ये येत आहेत। उष्ण नाहीये, ते थंड आणि कोरडे वारे आपल्याकडे उत्तरेकडून येत आहेत आणि पुण्याचा तुम्ही आपण उल्लेख केला तर पुण्याचं तापमान पण गेल्या 2-3 दिवसांमध्ये पहिल्यांदाच एक आकडी गेलेली आहे म्हणजे जवळजवळ 10 पेक्षा खाली तापमान बऱ्याच ठिकाणी पुण्यामध्ये पण नोंदवलं गेलंय। अर्थात मुंबईमध्ये ती अपेक्षा नाहीये पण मुंबईमध्ये 16 डिग्री तापमान नोव्हेंबर महिन्यामध्ये जाणं ही एक रेअर गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाहीये। बरोबर सर, धन्यवाद तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।